Hello friends, welcome my YouTube channel. Today we are going to learn class 7 subject English poem 2.5 Windy Lines. 2.5 Windy Lines. विद्यार्थ्यांनो आज या ठिकाणी आपण विंडी लाईन्स ही पोएम लर्न करणार आहोत. विंडी लाईन्स मीन्स हवेविषयी सुंदर अशा ओळी या ठिकाणी आपल्याला लर्न करायच्या आहेत. This is a collection of quotation from famous author on the subject of wind. या पोएममध्ये फेमस असे ऑथर आहे म्हणजे प्रसिद्ध असे कवी आहेत आणि या कवी किंवा कवयित्री यांनी छानसे असं कलेक्शन ऑफ कोटेशन म्हणजे कवितेच्या छान छान ओळीचे उतारे या ठिकाणी त्यांनी लिहिलेले आणि त्याचं कलेक्शन या ठिकाणी केलेलं आहे. विथ द हेल्प ऑफ द इंटरनेटच्या माध्यमातून अँड युअर टीचर आणि त्याचप्रमाणे तुमच्या टीचरच्या माध्यमातून यू कॅन मेक सिमिलर करेक्शन ऑफ द फेमस ऑर मेमोरेबल लाईन्स ऑन डिफरंट टॉपिक्स. अशा छान छान लाईन्स ज्या मेमोरेबल लाईन्स आहे त्या अशा छान छान लाईन्स या प्रसिद्ध कवींच्या लाईन्स या ठिकाणी तुम्ही इंटरनेटवर फाइंड आउट करू शकतात, शोधू शकतात. मग त्यात सब्जेक्ट कोणकोणते असले पाहिजे, सच ॲज रेन. मग काही रेनविषयी तुम्ही लाईन शोधू शकता, काही रेनबोविषयी, द मून, द सन, मॉर्निंग, नाईट, होम, स्कूल एक्सेट्रा. असे वेगवेगळ्या सब्जेक्टवर प्रसिद्ध कवी किंवा कवयित्री यांच्या छान छान अशा लाईन्स तुम्ही या लाईन्स किंवा उतारे हे या ठिकाणी शोधून तुम्ही अशा प्रकारे कलेक्शन करू शकतात. यू कॅन पुट देम अगेन्स्ट ब्युटिफुल बॅकग्राऊंड अँड ग्रीटिंग कार्ड्स. आणि त्याचप्रमाणे हे जे कलेक्शन आहे हे कलेक्शन केल्यानंतर हे सर्व कलेक्शन तुम्ही छानशा अशा ग्रीटिंग कार्डवर सेट करू शकतात आणि एक छान असा प्रोजेक्ट या ठिकाणी तयार करता येऊ शकतो. नो वन कॅन टेल मी, नो बडी नोज वेअर द विंड कम्स फ्रॉम, वेअर द विंड गोज फ्रॉम अ विंड ऑन द हिल बाय ए मिलन. या ठिकाणी ह्या कवितेच्या ओळी दिलेल्या आहेत. ह्या कवितेच्या ओळी अ विंड ऑन द हिल या कवितेतून घेतलेल्या आहेत आणि त्याचे ऑथर आहे ए मिलन. नो वन कॅन टेल मी, नो बडी नोज. नो वन कॅन टेल मी या ठिकाणी काही सांगू शकत नाही. नो बडी नोज काही माहीत नाही. वेअर द विंड कम्स फ्रॉम, वेअर द विंड गोज. वारा कुठून येतो हे माहीत नाही आणि वारा कुठं वाहत जातो हेही माहीत नाही. अशा प्रकारे या ओळी या अ विंड ऑन द हिल या कवितेमधून ए मिलन या कवींनी लिहिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे नेक्स्ट आहे हू हॅज सीन द विंड नायदर आय नॉर यू बट वेन द लीव्स हँड ट्रेम्बलिंग द विंड इज पासिंग थ्रू. हू हॅज सीन द विंड वारा कोणी पाहिला आहे. हू हॅज सीन द विंड वारा कोणी पाहिला आहे. नायदर आय नॉर यू वारा मीही पाहिला नाही आणि तुम्हीही पाहिला नाही. बट वेन द लीव्ज हँड ट्रम्बलिंग परंतु जेव्हा झाडांची पानं ही सळसळत असतात. ट्रेम्बलिंग मीन्स सळसळणे. झाडांची पानं ही सळसळतात. द विंड इज पासिंग थ्रू त्यावेळेस वारा हा त्या पानांमधून सळसळत वाहत असतो. हू हॅज सीन द विंड वारा कोणी पाहिला आहे. नायदर यू नॉर आय नाही तुम्ही पाहिला नाही मी पाहिला. बट वेन द ट्रीज बो डाऊन देअर हेड्स द विंड इज अ पासिंग थ्रू परंतु बट वेन द ट्रीज जेव्हा झाडं बो डाऊन देअर हेड्स झाडांचं जे काही शेंडा असतो तो ज्यावेळेस खाली झुकतो त्यावेळेस द विंड इज पासिंग बाय तेव्हा वारा हा त्या झाडांमधून वाहत असतो. या लाईन्स आहे ख्रिस्टिना रोसेटी या कवयित्रीने या ठिकाणी राईट डाऊन केलेले आहे. राईज ब्रदर राईज द वेकिंग स्काईज प्रे टू द मॉर्निंग लाईट. सकाळी सकाळी आपल्याला या ठिकाणी सुंदर असं सूर्य पाहायला मिळतो आणि त्या सूर्याचे छान असे वेगवेगळे किरण हे आपल्याला या पृथ्वीवर पडलेले दिसतात आणि त्याचप्रमाणे सूर्य हा आकाशामध्ये वेगळ्या स्वरूपामध्ये पाहायला मिळतो.
द विंड लाईन ॲस्लीप इन द आर्म ऑन द डॉन. ज्यावेळेस सकाळी सकाळी सूर्य आपण आकाशात पाहतो त्यावेळेस असं वाटतं की पहाटे पहाटे या पहाट हिने आपल्या खुशीमध्ये या वाराला झोपवलेलं आहे. लाईक अ चाइल्ड दॅट हॅज क्राईड ऑल नाईट. ज्याप्रमाणे एखादी लहान मूल रडतं आणि त्यानंतर खुशीत झोपतं त्याप्रमाणे वारा हा पहाटे पहाटे सकाळी सकाळी या सूर्याच्या खुशीमध्ये झोपलेला आपल्याला पाहायला मिळतो. या लाईन्स आहेत फ्रॉम द कोरोमंडेल फिशर या कवितेतून घेतलेल्या आहे आणि त्याच्या कवित्री आहे बाय सरोजिनी नायडू. You throw the sand against the wind, and the wind blows it back again. You throw the sand against the wind. ज्यावेळेस हवा चालू असते त्यावेळेस जर तुम्ही सँड ही फेकली, सँड म्हणजे वाळू, अँड द विंड ब्लोज इट बॅक अगेन, तर वारा पुन्हा ती वाळू आपल्याच दिशेने बॅक करत असतो, रिटर्न फेकत असतो. या ओळी आहेत विल्यम ब्लेक यांनी लिहिलेल्या आहेत. त्यानंतर ओ विंड इफ विंटर कम्स कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड. त्याचप्रमाणे वारा इफ विंटर कम्स, जेव्हा हिवाळा येतो, कॅन स्प्रिंग बी फार बिहाइंड, तर हिवाळ्यामधला वारा हा पाठीमागून येत असतो आणि त्याचप्रमाणे वेगळ्या स्वरूपाचे वारे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. ह्या लाईन्स आहेत P.B. शेली यांनी लिहिलेल्या आहेत. ओ यू दॅट आर सो स्ट्रॉंग अँड कोल्ड. या ठिकाणी वारा हा कसा आहे, स्ट्रॉंग आणि कोल्ड आहे, ताकदवान आणि थंडगार आहे. ओ ब्लोअर आर यू यंग ऑर ओल्ड. त्या ठिकाणी त्याचप्रमाणे वाऱ्याला म्हणत आहे की हे वारे, तुम्ही तरुण आहात की म्हातारे आहात. आर यू अ बीस्ट ऑफ फील्ड अँड ट्रीज. त्याचप्रमाणे शेतामध्ये आणि झाडांमध्ये वाहणारे वारे कसे आहात. ऑर जस्ट अ स्ट्रॉंग चाइल्ड दॅन मी. आणि त्याचप्रमाणे एखादं लहानसं मूल हे जसं स्ट्रॉंग असतं त्याप्रमाणे वारा हा या ठिकाणी स्ट्रॉंग आहे. ओ विंड अ ब्लोईंग ऑल डे लाँग. ओ विंड अ ब्लोईंग ऑल डे लाँग. वारा हा नेहमीप्रमाणे खूप लांब लांब असा वाहत असतो, खूप दूरपर्यंत वाहत असतो. ओ विंड दॅट सिंग सो लाऊड अ सॉन्ग. आणि त्याचप्रमाणे वारा ज्यावेळेस वाहत असतो त्यावेळेस छानसं असं मोठ्या आवाजाने सुंदर असं गाणं गात आहे असा आभास किंवा भास त्या ठिकाणी होत असतो. अशा प्रकारे या ओळी फ्रॉम द विंड या पोईममधून घेतलेलं आहे आणि बाय R.L. स्टीव्हन्सन हे जे कवी आहे यांनी या ओळी या ठिकाणी राईट डाऊन केलेलं आहे. तर विद्यार्थ्यांनो, अशा प्रकारे विंडी लाईन्सच्या ह्या कलेक्शन ऑफ कोटेशन या ठिकाणी आपण लर्न केलेलं आहे आणि असंच कलेक्शन तुम्ही रेनबो, मून, सन या टॉपिकवर सुद्धा तयार करू शकतात. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.